नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे कृष्णलीला आणि लेखक आहेत जयेश. जर याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया कथेकडे. तर मित्रमैत्रिणींनो, ही एक सत्यकथा आपल्या महाराष्ट्रातली नसून थेट परप्रांतातील आहे, जिथे श्रीकृष्णांचा जन्म व वास्तव आहे. मथुरा, द्वारका, वृंदावन, ओरिसा या भागांमधीलच ही एक सत्यकथा आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्रात कामानिमित्ताने खूप सारी परप्रांतीय लोक येत असतात. त्यातल्याच माझ्या एका परप्रांतीय मित्राने ही सत्यकथा मला ऐकवली आहे. परंतु जागेची व स्थळं यांची वाच्यता नको या हेतूने मी जागेचा उद्देश केलेला नाही. माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार ही घटना थेट 6 सप्टेंबर 2004 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्याच दिवशी घडली आहे. पाहूया कथा. रत्नमाळा आजी या 65 वर्षांच्या असून भगवान श्रीकृष्णांच्या त्या परमभक्त होत्या. रत्नमाळा देवी यांची श्रीकृष्णांवर अपरंपार भक्ती होती. सकाळ संध्याकाळ त्यांच्या मुखी श्रीकृष्णांचा उच्चार चालत असे. रत्नमाळा आजींच्या परिवारात एकुलता एक मुलगा नीळकंठ, ज्याचं साड्यांचं दुकान होतं, व नीळकंठ यांच्या पत्नी रजनीबाई ज्या गृहिणी होत्या. रत्नमाळा आजींना एक नातही होती, जिचं नाव राधा असून तिचं लग्न प्रशांत नावाच्या मुलाशी झालं होतं. लग्नाला 1.5 वर्ष झाल्यानंतर राधा प्रथमच आई झाली होती. म्हणजेच राधाने एका मुलीला जन्म दिला होता. एके दिवशी प्रशांतरावांनी नीळकंठजींना म्हणजेच आपल्या सासऱ्यांना फोन लावला व ते म्हणाले, मला कंपनीतून एका प्रोजेक्टसाठी 4 दिवसांसाठी बाहेर जावं लागणार आहे. राधा घरी एकटी असेल तर तुम्ही प्लीज आजीला 4 दिवसांकरता आमच्याकडे पाठवा. परंतु जावई बापू, तुमची आजी म्हणजेच माझी आई श्रीकृष्णाची खूप मोठी भक्त आहे आणि येत्या 5 दिवसात श्रीकृष्ण जन्माष्टमी असून आमच्या गावात एक पूजा असते, जी माझी आई कधीच चुकवत नाही. तरीसुद्धा मी विचारून पाहीन. नीळकंठ यांच्या या प्रश्नांवर वाक्यावर प्रशांत म्हणाले, अहो बाबा, तुम्ही आजींना असं सांगा की मला फक्त 4 दिवसांकरिताच बाहेर जायचं आहे आणि मग मी 5व्या दिवशी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीला परत येईन आणि मग मी परत आलो की आजीला माझ्या गाडीने तुमच्या घरी सोडेल. प्रशांतरावांची ही कल्पना नीळकंठ यांना आवडली आणि मग हीच कल्पना त्यांनी आपल्या आईला म्हणजेच रत्नमाळा आजींना कळवली आणि मग त्याही जायला तयार झाल्या. नीळकंठजी म्हणाले, आई, उद्या सकाळी 11:30 वाजता एक बस राधाच्या गावाला जाणार आहे. त्याच बसमधून आपल्या दुकानात काम करणारा सखाराम आहे बघ, तो सुद्धा आपल्या दुकानातल्या काही साड्यांच्या ऑर्डर घेऊन जाणार आहे. तर तू त्याच्याबरोबर जा. नाही म्हणजे कसं होईल की तू सुखरूप पोहोचलीस की नाही हे आम्हालासुद्धा कळेल. एकंदरीत नीळकंठजीचे बोलणे रत्नमाळाबाईंना आवडले होते. त्यांनी लगेच होकार दर्शवला व त्या झोपायला निघून गेल्या. 4 दिवसांच्या मुक्कामासाठी लागणारे कपडे त्यांनी त्याच रात्री एका पिशवीत भरले होते. त्यामुळे सकाळी उठून आवराआवर करण्याची घाई नव्हती. तर श्रीकृष्ण भगवंतांचं नाव पुन्हा एकदा मनी म्हणत रत्नमाळाबाई झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता रत्नमाळा आजी सखारामबरोबर घरून निघाल्या. बसमध्ये त्यांना शेवटची 2 सीट मिळाली. काही वेळाने बसचा प्रवास सुरू झाला. रत्नमाळा आजी खिडकी शेजारच्या सीटवर बसल्या होत्या. 30-35 मिनिटांनी बस एका नागमोडी वळणावर करकचून ब्रेक मारल्यामुळे थांबली. कंडक्टर जरा रागानेच म्हणाला, काय झालं रे, ब्रेक कशाला मारला? कंडक्टरच्या या वाक्यावर ड्रायव्हर म्हणाला, अरे पुढे ॲक्सिडेंट झाला आहे. ड्रायव्हरच्या या बोलण्याने रत्नमाळा आजींनीसुद्धा बाहेर बघितले आणि बाहेर पाहता क्षणीच रत्नमाळा आजींच्या नजरेस एक भयानक दृश्य पडलं. रस्त्यापासून थोडं दूर 3-4 पोलीस उभे होते व पोलिसांच्या बाजूलाच खाली जमिनीवर मोजून 4 स्ट्रेचर ठेवले होते आणि त्या प्रत्येक स्ट्रेचरवर पांढऱ्या कपड्यात प्रेत गुंडाळून ठेवली होती. त्या प्रत्येक स्ट्रेचरवरच्या पांढऱ्या कापडाला लाल रंगाचं रक्त लागलं होतं. जणू प्रेतातून रक्ताची धार अद्यापसुद्धा वाहत होती. रस्त्याच्या बाजूलाच एका पिवळ्या रंगाची ट्रक व 4 चाकी गाडी अपघाती स्वरूपात भीषण अपघाताचं दर्शन घडवून देत होत्या. ट्रकच्या पुढच्या इंजिन जवळच्या पुढच्या भागाला चकणाचूर झाला होता. वरच्या काचा फुटल्या होत्या व बाजूला असलेली कारसुद्धा चकणाचूर झाली होती आणि त्यात एक प्रेत अजूनही ड्रायव्हर सीटवर मृत अवस्थेत दिसून येत होतं. त्या प्रेताचे शरीर जणू रक्तबंबाळ, कवटी फुटून मेंदू बाहेर आलेल्या अवस्थेत अडकलं होतं, म्हणून त्या प्रेताला बाहेर काढण्यात आले नव्हते. इकडे रत्नमाळा आजींनी हे अघोर हृदयद्रावक दृश्य पाहता क्षणीच आपली मान दुसऱ्या बाजूला वळवून घेतली. इतकं भयंकर काळीच पिळवटणारं दृश्य
या वयात पाहून त्यांचे श्वास फुलू लागले, कारण रत्नमाळा आजींना अस्थमाचा आजार होता. थरथरणाऱ्या हातांनीच रत्नमाळा आजींनी आपल्या पिशवीत हात घातला व एक सफेद रंगाचा छोटासा पंप बाहेर काढला व आपल्या थरथरत्या हातांनीच तो पंप तोंडात ठेवला व 1-2 मोठे श्वास घेत पंपावरचं बटन खालीवर करत दाबले. त्यांना काही वेळाने बरं वाटू लागलं. मग 1-1.5 तासांच्या प्रवासानंतर रत्नमाळा आजी राधाच्या घरी पोहोचल्या. राधाला सुद्धा आपल्या आजीला पाहून आनंद झाला. राधा म्हणाली, आजी तू बस हां, मी पाणी घेऊन आले. रत्नमाळा आजी सोफ्यावर बसल्या. राधाने ट्रेमध्ये पाणी घेऊन आली. मग 1 ग्लास पाणी पिल्यावर रत्नमाळा आजींना थोडी तरतरी आली. मित्रांनो, सुखाचे क्षण हे जास्त काळ टिकत नसतात. सुख हे एका मर्यादित वेळेपुरतंच मिळत असतं, जे ज्याला जितकं मिळेल तितकंच घ्यायचं असतं. अन्यथा हवास्यापोटी त्या सुखाचं सुद्धा दुःख रूपांतरित होऊन जाऊ शकतं. राधा व तिच्या बाळासोबत राहून रत्नमाळा आजींनी आपल्या मुक्कामाचे 4 दिवस केव्हा होऊन गेले हे कळालंच नाही. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस उजाडला. त्यामुळे रत्नमाळा आजींची आपल्या गावी जाण्याची घालमेल वाढू लागली. रत्नमाळा आजी तर गावी जाण्यासाठी सकाळपासूनच तयारी करून बसल्या होत्या व दर तासांनी राधाला प्रशांतरावांना फोन करण्यास सांगत होत्या. अशातच पाहता पाहता सकाळची दुपार झाली व दुपार उलटून जात संध्याकाळ व्हायला आली आणि मग शेवटी 6 वाजता स्वतः प्रशांतरावांचा फोन आला. मला यायला उशीर होईल, आजीला म्हणावं थोडं थांबा, असं ते म्हणाले. रत्नमाळा आजींना हे वाक्य ऐकता क्षणी त्या थोड्या अवघडल्या. आजपर्यंत त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीची एकही पूजेला गैरहजेरी लावली नव्हती किंवा त्या दिवशी केला जाणारा उपवास मोडला नव्हता. इतक्या असीम भक्त होत्या त्या श्रीकृष्णाच्या. राधा, आपल्या गावाला जाणारी कोणती बस आहे का? रत्नमाळा आजी त्वरित म्हणाल्या. हो आजी, एक शेवटची बस आहे, ठीक 7 वाजता. रत्नमाळा आजींनी आपल्या हातातल्या घड्याळात पाहिलं व पुढे म्हणाल्या, मग आता 6:30 वाजलेत, म्हणजे मला गावाला जाण्यासाठी ती बस भेटू शकते तर. अगं आजी, पण कशाला एवढ्या रात्री एकटी जातेस? राधा काळजीच्या सुरात म्हणाली. अगं मी एकटी कुठे पोरी, तो आहे की माझ्याबरोबर, माझा कृष्ण. रत्नमाळा आजी भिंतीवर लावलेल्या श्रीकृष्णाच्या तस्विरीकडे हात जोडून पाहत म्हणाल्या. अगं पण आजी, राधा पुढे काही बोलणार की तोच तिचं अर्ध वाक्य तोडत आजी म्हणाल्या, पण बिन काही नाही, चल येते मी आता. असं म्हणतच रत्नमाळा आजींनी थोडं पुढे सरकत लहानग्या बाळाचे चुंबन घेतले व त्या जाण्यासाठी निघाल्या. पण अचानक त्यांचं एक बोट लहानग्या बाळाने आपल्या इवल्याशा हातांनी धरून ठेवलं. जणू तो लहानगा जीव असं म्हणत होता की नको जाऊस ना आजी. परंतु आजींना थोडीच तिची भाषा समजणार. त्यांनी बाळाच्या हातून आपला हात सोडवून घेतला व त्या निघाल्या. आज न जाणं का, परंतु अंधार काजळी फासल्यासारखा पसरला होता. गेटजवळ येताच रत्नमाळा आजींनी पुन्हा एकदा मागे वळून बंगल्याकडे एक कटाक्ष टाकला. त्यांना दरवाजात उभी असलेली निराशजनक चेहऱ्याने आपल्याकडे पाहणारी राधा दिसली व रडणाऱ्या बाळाचा आवाज त्यांच्या कानी पडला. जणू त्या बाळाला आजींचं असं जाणं आवडलं नव्हतं. एक क्षण तर रत्नमाळा आजींना बाळाच्या रडण्याचा आवाज आपल्यावर कसलं तरी अनाहूत संकट ओढावणार आहे याची जाण करून देत आहे की काय, असं वाटून गेलं. परंतु रत्नमाळा आजीने तो विचार आपल्या मनातून झटकला व त्या दोघींनाही हात दाखवत त्या बस स्टॉपवर जाण्यासाठी निघाल्या. बाळाच्या मोठमोठ्याने रडण्याचा आवाज अद्यापसुद्धा त्यांच्या कानी पडला जाऊन सांजवेळेच्या अंधारात मिश्रित होऊन एक भयपद्य निराशजनक संगीत उत्पन्न करत मनावर मलप पसरवत होता. काही वेळाने रत्नमाळा आजींनी आपल्या चालण्याचा वेग वाढवला. बाळाच्या रडण्याचा आवाजसुद्धा कमी कमी होत एकदाचा नाहीसा झाला. असंच चालता चालता 10-15 मिनिटात आजी स्टॉपवर पोहोचल्या. स्टॉपवर आजींव्यतिरिक्त कोणीही नव्हतं. साधं चिटपाखरूही नाही. तिथे उपस्थिती होती ती म्हणजे फक्त आणि फक्त काळोख्या स्मशान शांततेची व रातकिड्यांची किरकिर. स्टॉपवर एक पिवळ्या रंगाचा बल्ब जळत होता. त्या बल्बखाली रत्नमाळा आजी एसटी बसची वाट पाहत होत्या. काही वेळाने अंधाराला दूर सारत एक बस आली व रत्नमाळा आजी ज्या बस स्टॉपवर थांबल्या होत्या त्या बस स्टॉपपासून थोडं अंतरावर थांबली. आजींनी हळूच बसमध्ये एक कटाक्ष टाकला व बसमध्ये जाण्यासाठी निघाल्या. पहिली पायरी चढणार की तोच पाठीमागून त्यांना एक ओळखीची हाक ऐकू आली. आजी, ओ आजी. या ओळखीच्या आवाजासरशी त्यांनी हळूच मागे वळून पाहिलं. त्यांना राधाच्या बंगल्याचा वॉचमन दिसला, जो की आजींच्या दिशेने धावत येत होता. काय रे बाबा, तू इकडे कशाला आला? बंगल्यावर राधा आणि बाळ एकटे असतील ना? अहो आजी, ताईनेच पाठवले मला, वॉचमन म्हणाला. राधाने पाठवले? पण का? रत्नमाळा आजींनी विचारले.
त्या वॉचमनने कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी फक्त आपला एक हात पुढे केला व रत्नमाळा आजींनीसुद्धा त्याच्या हाताकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर एक निर्मळ हसू पसरलं. कारण त्या वॉचमनच्या हातामध्ये श्रीकृष्णांची मूर्ती होती. आजी, ताई म्हणाल्या की तुमची खूप काळजी वाटते म्हणून ही श्रीकृष्णांची मूर्ती त्यांनी मला इकडे घेऊन पाठवलं. आता माझं काम झालं, चला येतो मी, तो वॉचमन असं म्हणतच मूर्ती देऊन पुन्हा आल्या वाटेने धावतच निघून गेला. आजीसुद्धा बसमध्ये येऊन बसल्या. आता या क्षणी बसमध्ये गर्दी नव्हती. मोजून जेमतेम 8-9 माणसं होती. त्या व्यतिरिक्त सर्व सीट रिकामे होते. आजी, तिकीट कंडक्टर म्हणाला. आजींनी त्याला आपल्या स्टॉपचं नाव सांगून तिकिटाचे पैसे दिले. मग पुन्हा एकदा बसचा प्रवास सुरू झाला. अशातच 40-50 मिनिटे झाली असतील की तोच बसची गती मंदावली गेली. बेफान हवेला चिरत धावणारी बस काही क्षणातच धक्के खात बंद पडली. अरे, हिला काय झालं? ड्रायव्हरने असं म्हणतच बसची चावी फिरवायला सुरुवात केली. परंतु बस काही केल्या सुरू व्हायचं नाव घेत नव्हती. त्या निर्जन रस्त्यावर व काळ्याकुट्ट अंधारात इतकी भयान शांतता पसरली होती की दूरपर्यंत बसचा आवाज घुमला जात. त्यावेळेस अंधारात एका विशिष्ट प्रकारची हालचाल जाणवली होती. जणू त्या काळोखात कितीतरी पिशाच्च वखवलेल्या नजरेने बसकडे आसुसलेल्या नजरेने पाहत आहेत, पण हळूहळू बसच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. जणू बसमध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाचा काळ आज या सैतानाकडून लिखित स्वरूपात उपलब्ध करून मिळणार होता. अथक प्रयत्न करूनसुद्धा बस चालू होत नव्हती. ड्रायव्हर व कंडक्टर दोघेसुद्धा खाली उतरले. रत्नमाळा आजींनी पुन्हा एकदा आपल्या घड्याळात पाहिलं. 9:30 वाजले होते. बसचा ड्रायव्हर व कंडक्टर उतरता क्षणीच प्रवासीसुद्धा उतरले व काय झालं असं म्हणतच प्रश्नांची सरबत्ती त्या दोघांवर करू लागले. ड्रायव्हरसुद्धा काय फॉल्ट आहे ते पाहू लागला व पाहून झाल्यावर तेव्हा पुन्हा एकदा प्रवाशांसहित आपल्या जागेवर येऊन बसला. बसला चावी लावून त्याने पुन्हा एकदा ती गोल फिरवली आणि त्या क्षणी पुन्हा एकदा बसचा आवाज त्या अंधारात मेघगर्जना व्हावा असा घुमला आणि त्या आवाजामुळे पाठीमागे बसलेल्या आजींसहित प्रत्येक प्रवासाच्या चेहऱ्यावर विजयी भाव दिसू लागले. परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही, कारण काही वेळाने पुन्हा एकदा बस बंद पडली व पुन्हा एकदा चारही दिशांना स्मशान शांतता पसरली. ड्रायव्हर कंडक्टर पुन्हा एकदा खाली उतरले व यावेळेस ड्रायव्हरने मेकॅनिकला फोन करून बसमध्ये काय फॉल्ट आहे हे पाहण्यासाठी बोलवलं. रत्नमाळा आजींनी पुन्हा एकदा आपल्या घड्याळात पाहिलं तर 9:15 वाजले असून त्यांना वेळ पाहून चेहऱ्यावर काही क्षण चिंतेचे भाव पसरले, कारण 12 वाजायच्या आधी त्यांना आपल्या गावातल्या मंदिरात पोहोचायचं होतं. रत्नमाळा आजी आपल्या सीटवरून उठल्या व बसच्या पायऱ्या उतरून बाहेर आल्या व एक कटाक्ष त्यांनी रक्तपिपासू अंधारात फिरवला. काही क्षण तर हा कालसर्प पाहून त्यांच्या उरात धडकीच भरून आली. परंतु न जाणे का श्रीकृष्णाची मूर्ती त्यांच्या हाती असल्याने त्यांची भीती जरा कमी होत गेली. काय रे पोरांनो, बस ठीक होईल का? रत्नमाळा आजी ड्रायव्हर व कंडक्टरकडे पाहत म्हणाल्या. 4-5 तास तरी लागतील, तोपर्यंत तुम्ही आत बसा, ड्रायव्हर इतकेच म्हणाला. परंतु 4-5 तास थांबण्या इतपत वेळ आजींकडे नव्हता. घड्याळात वेळ पाहिला तर 10 वाजले होते. फक्त 2 तास राहिले होते. वेळ जणू आज थांबत नव्हता. आता मात्र रत्नबाळा आजींनी पायी जायचं ठरवलं. तसंही सामान वगैरे जवळ नव्हतंच. तसं त्या एक पाऊल चालत श्रीकृष्णाची मूर्ती घट्ट आवळत रस्त्याने चालू लागल्या. त्यांना मागून एक हाक ऐकू आली. अहो आजी, कुठं चाललात? बसचा ड्रायव्हर रत्नमाळा आजींजवळ येत म्हणाला. आजींनी त्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीबद्दल सांगितलं. मग सर्व बाब ऐकून झाल्यावर तो म्हणाला, अहो आजी, अशा एकट्या जाऊ नका. तो रस्ता वंगाळ आहे. ॲक्सिडेंट होऊन मेलेली माणसं रात्री अपरात्री दिसतात म्हणे तिथं. ड्रायव्हर म्हणाला, मी आयुष्यात फक्त देवावर विश्वास ठेवलाय आणि माझ्यासोबत माझा देव आहे, मला काही होणार नाही. असं म्हणतच रत्नमाळा आजींनी श्रीकृष्णाची मूर्ती त्यास दाखवली. तसं त्याने त्या मंदस्मित हास्य करत पाहणाऱ्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहून हात जोडले व पुढे म्हणाला, ठीक आहे आजी, आता जाताच आहात तर ही टॉर्च घेऊन जा. असं म्हणतच त्या ड्रायव्हरने एक टॉर्च रत्नमाळाबाईंकडे दिला आणि त्या तिथून निघून गेला. रत्नमाळा आजींनी सुद्धा ती टॉर्च आपल्या हाती घेतली व टॉर्च चालू करून त्या अंधाऱ्या रात्री एक पाऊल पुढे जाऊ लागल्या. आज दिवसभर रत्नमाळा आजींचा उपवास होता. त्यांनी फक्त 3-4 केळी तेवढी खाल्ली होती. म्हणून 20-30 मिनटं चालून झाल्यावर रत्नमाळा आजींच्या डोळ्यांसमोर थोडीशी अंधारी यायला लागली. थोडंसं अस्वस्थसुद्धा व्हायला आलं. तसं थोडा वेळ थांबून त्या पुन्हा चालू लागल्या. काही वेळाने त्यांना एक नागमोडी वळण दिसलं.
आणि त्या वळणा बाजूला एक 4 चाकी गाडी दिसली आणि क्षणार्धात त्यांच्या मेंदूने त्या 5 दिवसा अगोदर घडलेल्या अपघाताची चित्रफीत सुरू केली. विचार सुरू झाले. रत्नमाळा आजींना त्या चकणाचूर झालेल्या गाडीतल्या भयंकर मृत पावलेल्या प्रेताचं दृश्य आठवलं आणि त्याच क्षणी मनातल्या भीतीला साठवून ठेवणाऱ्या गाभाऱ्याचं संदूक उघडला जात मनात न जाणे कित्येक नाना तऱ्हेचे भयभीत, अघोरी, अमानवीय विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागले. चालता चालताच रत्नमाळा आजींचा टॉर्चचा प्रकाश त्या गाडीवर फेकला. त्यांना काळ्या रंगाचं रक्त त्या गाडीच्या ड्राईव्ह सीटच्या आजूबाजूला लागलेलं दिसलं, जे पाहता क्षणीच त्यांनी तो प्रकाश वळवून घेत पाय वाटेवर टाकला आणि खाली मान घालून गप्प चालू लागल्या. 10-15 मिनिटात त्यांनी तो नागमोडी वळण पार केला तसं त्यांच्या जीवात जीव आला. रत्नमाळा आजी जसे जसे पुढे जात होत्या तसे धुके अधिक गडद गडद होत चालले होते. हे धुके सामान्य नसून असामान्य होते, कारण एवढे जाड धुके पडले होते की समोरचे काडी मात्र दिसून येत नव्हते आणि थंडी तर जणू रक्त गोठावण्या इतपत पडली होती. रत्नमाळा आजी 3-4 मिनिटं चालून झाल्या असतील की तोच पुन्हा एकदा त्यांना तो नागमोडी वळण दिसला आणि ती अपघातग्रस्त 4 चाकी गाडीसुद्धा दिसली. परंतु आता या वळणाचं रूप पालटलं होतं. तिथे कमालीचा गारवा वाढला होता. एक क्षण तर रत्नमाळा आजींना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही, परंतु त्यावर जास्त विचार न करता रत्नमाळा आजी पुन्हा चालू लागल्या. अशातच 10-15 मिनिटांनी पुन्हा एकदा तो नागमोडी वळणाचा रस्ता त्यांनी मोठ्या मेहनतीने पार पाडला. चालून चालून गळा सुकण्याची वेळ आली होती. हातपाय दुखू लागले होते. अंगात त्राण शिल्लक राहिले नव्हते की तोच पुन्हा एकदा रत्नमाळा आजींच्या नजरेस तो नागमोडी वळणाचा रस्ता व ती अपघातग्रस्त गाडी दिसली आणि यावेळेस मात्र त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे काहीतरी भलतंच आपल्यासोबत घडत आहे हे रत्नमाळा आजींना समजायला जास्त वेळ लागला नाही. एखादा मनुष्यप्राणी ज्याप्रमाणे चकव्यात अडकला जात पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोचतो, तोच अनैसर्गिक प्रकार आजींच्या बाबतीत घडत होता. चालून चालून रत्नमाळा आजींना पुन्हा एकदा दम लागला. त्या काही क्षण दम खात रस्त्याच्या थोड्या आजूबाजूला बसल्या. आता या क्षणी आजी अपघात झालेल्या गाडीपासून फक्त 40 ते 45 मीटर इतक्याच अंतरावर होत्या की तोच कसला तरी आवाज झाला आणि त्या आवाजासरशी रत्नमाळा आजींनी हलकेच टॉर्चचा प्रकाश अपघातग्रस्त गाडीच्या दिशेने भिरकावला. परंतु तिथे संशयास्पद असं काही आढळलं नाही. रत्नमाळा आजींनी आपल्या हातात असलेल्या घड्याळात वेळ पाहिलाच तर त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट समजली की घड्याळ बंद पडले असून त्यात 10 वाजले होते. किती वेळ झाला असेल? 12 वाजून गेले असतील का? अशा कित्येक तरी प्रश्नांनी आजींच्या मनात घर करायला सुरुवात केली. रत्नमाळा आजी आपल्या विचारात मग्न होत्या आणि अचानक त्यांच्या कानी एक आवाज आला. आवाज पडला. ए म्हातारे, ही ही ही. एक भयंकर घोगरा आवाज व त्याला जोड म्हणून एक पाशवी हास्य, जे रत्नमाळा आजींच्या कानात घुमले. आजींनी आपला टॉर्च असलेला हात आवाजाच्या दिशेने पुढे केला. त्या क्षणी आजीला एक भयानक दृश्य दिसले, जे मानवी क्षमतेच्या बुद्धीपलीकडचे होते. त्या गाडीच्या स्टेअरिंगवर कोणीतरी डोकं ठेवून बसलं होतं. त्या उपद्रवाच्या अंगावर सफेद रंगाचे कपडे होते व त्याचे हातपाय चुना पोतल्यासारखे पांढरेफट्ट दिसत होते, जणू प्रेतच. हे असले भयानक ध्यान पाहून आजींची पाचावर धारण बसली. एवढ्या रक्त गोठावणाऱ्या थंडीतसुद्धा त्यांना घाम फुटू लागला. हातपाय थरथरू लागले. कोण आहे? भीतीने आवंडा गिळून त्या खाली डोकं घालून बसलेल्या विचित्र आकृतीकडे पाहत रत्नमाळा आजी म्हणाल्या, मला नाही ओळखलंस? 5 दिवसा अगोदर इथं मरून पडलो होतो. त्यावेळेस माझ्याकडे त्या बसमध्ये बसून वटारून बघत होतीस? ही 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 हा हा हा. पुन्हा एक भयानक घोगरा आवाज घुमला. मी तुझं काय बिघडवलं नाही बाबा, मला जाऊ दे. रत्नमाला आजी म्हणाल्या, ए म्हातारे, लई घाई झाली ना तुला जायची? हां? असं म्हणतच त्या उपद्रवाने आपली मान वरवर करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या हालचालीसह त्या मानेची हाड जणू कित्येक दिवस हालचाल न झाल्यासारखी कटकट करत वाजू लागली आणि एका झटक्यात त्या अमानवीय उपद्रवाने मान वळून आजींकडे पाहिलं आणि त्याच क्षणी आजींच्या हातून त्यांचा इनहेलर पंप खाली पडला. त्या प्रेताचे डोळे पिवळ्या रंगाचे होते व त्यात मिरी एवढा ठिपका होता. चेहऱ्याला जागोजागवी जखमा झाल्या होत्या. ही 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 खी खी खी. एक भयंकर हास्य देत त्या उपद्रवाने त्या इनहेलर पंपाकडे पाहिलं आणि कुठल्या तरी अदृश्य शक्तीने त्याने तो पंप स्वतःकडे खेचला. हे म्हातारे, पंप पाहिजे? आपल्या दोन्ही भुवया उडवत पिशाच्य पुढे म्हणाले.
मग ती मूर्ती फेक आणि माझ्याजवळ ये. आपली हाताची बोटं एका विशिष्ट प्रकारे फिरवत ते प्रेत म्हणाले. नाही, असं म्हणतच रत्नमाळा आजींनी ती मूर्ती आपल्या उराशी कवटाळून धरली व त्यांचे श्वास फुलले. डोळ्यांसमोर त्यांच्या अगदी अंधारी येत होती आणि त्या खाली कोसळल्या आणि त्यांच्या हातून श्रीकृष्णाची मूर्ती थोडी दूर जाऊन पडली. रत्नमाळा आजींच्या समोर जे काही अनैसर्गिक ध्यान अवतरलं होतं त्याला ही आयती संधी चालून आली होती. हा हा हा, खी खी, म्हातारे, आता कोण वाचवेल ग तुला, असं ते म्हणतच ते प्रेत एक एक पाऊल चालत रत्नमाळा आजींच्या दिशेने येऊ लागले. त्याच्या प्रत्येक पावलासरशी हाडं वाजल्याचा आवाज येत होता. त्याची चाल नागमोडी होती. कधी 2 पावलांवर तर कधी जमिनीवर रेलून असं ते विचित्र चालत खदखदत हसून जवळजवळ येत होतं. रत्नमाळा आजींच्या शरीराची हालचाल जणू थांबलीच होती. त्यांना पुन्हा तरतरी येण्यासाठी तो इन्हेलर पंप हवा होता. एखाद्या पाण्याविन माशासारखे आजीचे शरीर तडफडत होते, जे पाहून त्या भयानक आत्म्याला मज्जा येत होती. हसत खिदळत तर कधी एका वेड्या माणसासारखे ते ध्यान टाळ्या वाजवत जल्लोष साजरा करत होते. म्हातारे, तुझे दिवस भरले, ही ही ही, असे विचित्रपणे ते हसत होते. आणि अशा प्रकारे म्हणतच ते प्रेत एका कोळ्यासारखं चालत आजीच्या दिशेने येऊ लागलं आणि त्या क्षणी वातावरणात एक घंटीचा नाद घुमला. दूरवर धुक्याची वलय दूर होऊ लागली. घंटीचा नाद आणखी स्पष्ट येऊ लागला व त्या सफेद रंगाच्या धुक्यातून एक पांढरा शुभ्र प्रकाशमय लहान वासरू अति वेगाने धावत बाहेर आले. त्याच्या खुरांचा आवाज ऐकून प्रेताने त्याच्याकडे बघितले आणि वेळ न दवडता आजींवर हल्ला करण्यासाठी हवेत झेप घेतली. एकच प्रहार खेळ खल्लास. केव्हाही कोणत्याही क्षणी ते प्रेत आजींवर हल्ला करणार होते की तोच त्या अमानवीय आकाराला एक हवेतच वासराने धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की ते प्रेत थेट 10 ते 15 फूट हवेत उडाले आणि धुक्यात परावर्तित होत नाहीसे झाले. ते प्रेत हवेत कणाकणांनी विखुरले गेले. रत्नमाळा आजींची शुद्ध हरपली. काही वेळाने त्यांना कोणीतरी आवाज देत होते. माई, ए माई. प्रेमळ स्वरांचा आवाज ऐकून रत्नमाळा आजींनी हळूच आपल्या दोन्ही डोळ्यांची हालचाल केली व डोळे उघडले. तसे त्यांना आपल्या पुढ्यात एक 15-16 वर्षाचा मुलगा दिसला. काही क्षण रत्नमाळा आजींना तर डोळे उघडताना त्या मुलाच्या डोक्यामागे गोल चमत्कारिक प्रकाशसुद्धा पाहिला होता. परंतु त्या पूर्णतः शुद्धीवर आल्या तेव्हा प्रकाश नाहीसा झाला. पाणी, पाणी, खालावलेल्या स्वरातच रत्नमाला आजी म्हणाल्या. त्या मुलाने आपल्या जवळ असलेल्या एका मातीच्या तांब्या एवढे भांडे रत्नमाळा आजींना दिले. ते पिऊन रत्नमाळा आजींना थोडं वेगळं वाटू लागलं. काय रे पुरा, हे काय पाजलंस तू मला, असं म्हणतच रत्नमाळा आजींनी तो मातीचा भांडा आपल्या हातात घेतला, ज्यात दूध होते. त्यांनी ते पाहिले. अरे, माझा उपवास होता. रत्नमाळा आजी असं म्हणतच उभ्या राहिल्या व त्या मुलाला खालून वरपर्यंत त्यांनी न्याहाळलं. त्या मुलाच्या गळ्यात एक पिवळ्या रंगाचे उपरणे होते आणि पांढरी शुभ्र धोती. कमरेला बासरी अडकवली होती आणि डोक्यावर एक फेटा होता. फेट्यातील मोरपंख हवेत डुलत होते. काय रे, अगदी कृष्णच दिसतो आहेस, रत्नमाळा आजी त्याच्याकडे पाहून नवलाने त्याला म्हणाल्या. माई, आज रात्री पूजा असते ना, मग आईनेच मला लाडाने असे सजवले आहे, तो मुलगा म्हणाला. पण बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक नटखट हसू होते, जणू खोटे बोलण्यात त्याला मज्जा येत असावी. माई, 12 तर कधीच वाजून गेले, तो मुलगा आपल्या प्रेमळ अशा आवाजात म्हणाला. काय, रत्नमाळाबाई मोठ्यानेच ओरडल्या व पुढे आश्चर्याने म्हणाल्या. बापरे, एवढे उशीर झाला, मग तर मला लवकर पोचायला हवं गावात, रत्नमाळाबाई आपल्या स्वतःशीच म्हणाल्या. माई, मी सोडू तुला, माझी बैलगाडी तिकडेच उभी आहे, तो लहान मुलगा म्हणाला. हो चालेल, लय उपकार होतील तुझे, रत्नमाळा आजींनी आपले दोन्ही हात त्याच्या समोर जोडून त्या उभ्या राहिल्या. अगं माई, त्यात उपकार कसले ग, तू दरवर्षी न चुकता पूजा करतेस, तुला मदत करणे हे तर माझे कर्तव्यच आहे, तो मुलगा म्हणाला. तो मुलगा गोड हसत म्हणाला.
परंतु त्याच्या या वाक्याचा अर्थ मात्र रत्नमाळा आजींना समजला नाही. म्हणजे तू देव आहेस की काय, असे त्या म्हणाल्या. रत्नमाला आजी त्या मुलाकडे पाहत असं म्हणाल्या, नाही ग माई, मी तर असंच म्हटलं. तो मुलगा पुन्हा एकदा हास्य करत रत्नमाळा आजींना म्हणाला. एक विचारू का बाळा, रत्नमाळा आजीसुद्धा प्रेमानेच त्या मुलाला म्हणाल्या. माई, मन हे चंचल असतं, म्हणूनच त्या चंचल मनात कधीच प्रश्न ठेवू नये. विचार काय विचारायचे आहे तुला? तुझं नाव काय आहे आणि हा वासरू तुझा आहे का? रत्नमाळा आजींनी त्याला विचारले. हो माई, हा माझा वासरू आहे आणि माझं नाव मोहन आहे, तो म्हणाला. वा वा, छान, नावाप्रमाणेच गोड आहेस तू, रत्नमाळा आजी म्हणाल्या. माई, तू एक काम कर, इथेच थांब, माझे काम झाले, असं म्हणत तो मुलगा धावतच पुढे निघून गेला. आणि तो मुलगा ज्या दिशेने गेला त्याच दिशेने काही वेळात एक कार येऊन थेट रत्नमाळा आजींच्या पुढ्यात येऊन थांबली. त्या कारमधून निळकंठजी, सखाराम आणि गावातली काही 3-4 माणसं उतरली. निळकंठजींनी लागलीच आपल्या मातेवर प्रश्नांच्या सरबत्तीचा वर्षाव केला. रत्नमाळा आजींनी आपल्या समवेत घडलेला सर्व प्रकार जसाच्या तसा त्यांच्या मुलाला सांगितला. पण मावशी, आम्हाला तर असा कोणताच मुलगा गाडीसमोरून जाताना दिसला नाही, आणि तू म्हणतेस तसं इथं कोणी वासरू पण नाही आहे. मग तो पोरगा कोण होता? एक गावकरी रत्नमाळा आजींना आश्चर्याने म्हणाला. मावशी, तू म्हणतेस तसे ही जागा झपाटलेलीच आहे. दिवसा उजेडासुद्धा इथे कितीतरी अपघात होतच असतात. आणि मला काय वाटते की मावशी, तो मुलगा नक्कीच श्रीकृष्ण असतील आणि साक्षात देव तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुला वाचवायला आला असेल. कारण मावशी, 15-16 वर्षांचा मुलगा अशा निर्जन स्थळी येणार नाही. तो सामान्य बालक नव्हता. साक्षात श्रीकृष्ण तुझ्या मदतीसाठी अवतरले आणि प्रेमाने त्यांच्या हातांनी तुला दूध पाजून तुझा उपवास सोडवला, तो गावकरी रत्नमाळा आजींना म्हणाला. आणि त्याच्या या वाक्यासरशी रत्नमाळा आजींच्या डोळ्यात त्या मुलाचं रूप, त्याचं माई म्हणून हाक मारणे आठवले. आणि रत्नमाळा आजींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. नटखट, मलाही खोटे बोलून माझ्या प्राण वाचवून गेला. साक्षात प्रभू श्रीकृष्णाने त्यांना आपल्या लीलेचं दर्शन घडवून दिले होते. रत्नमाळा आजी ते त्याचं रूप आठवून डोळ्यात साठवू लागल्या. द्रष्टांचा होई अनाचार, पृथ्वी ते होई पापभार, त्यांचा करण्यास संहार, परमेश्वर अवतरती. समाप्त. हरे कृष्णा. ही कथा इथेच संपते. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर ओकेवर सेट करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.